MPSC 2026 ची तयारी करणाऱ्या अनेकांच्या मनात एकच प्रश्न असतो, हा परीक्षेचा पॅटर्न आणि इतका मोठा अभ्यासक्रम नेमका समजून कसा घ्यायचा. पण काळजी नसावी, आज आपण हे सगळं कोडं अगदी सोप्या भाषेत उलगडणार आहोत. बरं, मग MPSC मध्ये यशस्वी होण्यासाठी तो नक्की आराखडा, तो ब्लूप्रिंट काय असतो? याच प्रश्नाचं उत्तर आज आपल्याला शोधायचंय. चला तर मग परीक्षेच्या स्वरूपापासून ते अगदी प्रत्येक विषयाच्या अभ्यासक्रमापर्यंतचा एक स्पष्ट रोडमॅप आपण पाहूया. चला तर मग सुरुवात करूया. या आराखड्याला आपण आता टप्प्याटप्प्याने समजून घेऊ. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, कोणत्याही परीक्षेचे नियम आणि तिची रचना समजून घेणं हीच यशाची पहिली पायरी असते, नाही का? तर MPSC पूर्व परीक्षेची रचना तशी अगदी सरळ आहे. यात एकूण 2 अनिवार्य म्हणजे कंपल्सरी ऑब्जेक्टिव्ह पेपर्स असतात. आणि हे दोन्ही पेपर मिळून परीक्षा होते एकूण 400 गुणांची. म्हणजे अगदी सोपं गणित आहे. प्रत्येक पेपरला 200 गुण. आता इथे परीक्षेची रचना अगदी स्पष्ट दिसेल. पेपर आय, जो आहे सामान्य अध्ययनाचा, त्यात 100 प्रश्न आहेत 200 गुणांसाठी. पण गंमत आहे पेपर 2 मध्ये, म्हणजे CSAT मध्ये. इथे प्रश्न आहेत फक्त 80, पण गुण मात्र तितकेच, म्हणजे 200. याचा अर्थ काय? तर CSAT मधल्या प्रत्येक प्रश्नाला जास्त वेटेज आहे. आणि हो, दोन्ही पेपरसाठी वेळ मात्र सारखाच मिळतो, प्रत्येकी 2 तास. आता एका अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया, तो म्हणजे निगेटिव्ह मार्किंग. हे नीट समजून घ्या. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी चक्क 1/4 गुण कापले जातात. याचा सरळ सरळ अर्थ काय, की अंदाजे उत्तरं देणं इथे चांगलंच महागात पडू शकतं. त्यामुळे अचूकता म्हणजे ॲक्युरेसी ही खूपच महत्त्वाची आहे. पण इथे एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे, एक सुवर्ण संधी आहे. पेपर 2 मधले जे निर्णय क्षमता आणि समस्या निवारण म्हणजे डिसिजन मेकिंगचे प्रश्न आहेत ना, त्यांना निगेटिव्ह मार्किंग नाहीये. हो, बरोबर ऐकलं. याचा अर्थ काय? सोपं आहे. हे प्रश्न अजिबात सोडायचे नाहीत. उत्तर चुकलं तरी गुण कापले जाणार नाहीत. म्हणजे हे तर हक्काचे गुण झाले की नाही? चला, आता आपण थेट अभ्यासक्रमातच जाऊया. सुरुवात करूया पेपर आय पासून. हा आहे सामान्य अध्ययन म्हणजेच जनरल स्टडीजचा पेपर. नावाप्रमाणेच हा पेपर आपलं व्यापक ज्ञान आणि जागरूकता तपासतो. थोडक्यात सांगायचं तर आपल्या आजूबाजूला जगात काय चाललंय याकडे आपलं लक्ष आहे की नाही हे इथे तपासलं जातं. आता बघा, पेपर आयचा आवाका तसा खूप मोठा आहे. यात सगळ्यात आधी येतं ते म्हणजे चालू घडामोडी, मग त्या राज्यातल्या असोत, देशातल्या किंवा आंतरराष्ट्रीय. मग येतो भारताचा इतिहास, आणि त्यातही महाराष्ट्राच्या संदर्भावर विशेष भर असतो. सोबतच भारतीय राष्ट्रीय चळवळ. त्यानंतर आहे भूगोल, महाराष्ट्राचा, भारताचा आणि जगाचाही. मग राज्यव्यवस्था आणि शासन, आर्थिक सामाजिक विकास, आणि हो, पर्यावरणासारखा महत्त्वाचा विषय. आणि शेवटी सामान्य विज्ञान. म्हणजे बघा, प्रत्येक विषय तितकाच महत्त्वाचा आहे. बरं, आता वळूया पेपर 2 कडे, म्हणजेच CSAT. हा पेपर जरा वेगळा आहे. हा पाठांतराचा पेपर नाहीये, तर इथे बुद्धीचा कस लागतो, म्हणजे आपण विचार कसा करतो हे इथे तपासलं जातं. या पेपरचा मुख्य भर असतो तो लॉजिकल थिंकिंग आणि कॉम्प्रेहेन्शन स्किल्सवर. एखादी समस्या समोर आल्यावर आपण किती पटकन आणि किती योग्य निर्णय घेऊ शकतो हेच तर CSAT मध्ये पाहिलं जातं. या पेपरमध्ये आपल्याला काय काय दिसतं? तर आकलन म्हणजेच कॉम्प्रिहेन्शनचे उतारे असतात. लॉजिकल रिझनिंग, निर्णय क्षमता यांसारखे घटक तर आहेतच. सोबतच 10वीच्या लेव्हलचं गणित आणि डेटा इंटरप्रिटेशन सुद्धा येतं. म्हणजे एकंदरीत हा पेपर आपल्या विश्लेषणात्मक कौशल्याची, आपल्या ॲनालिटिकल स्किल्सची खरी कसोटी पाहतो. आणि हो, इथे एक खूप खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. भाषा आकलनाचे जे प्रश्न येतात, म्हणजे जे पॅसेजेस येतात, त्यात मराठी उतार्याचं इंग्रजीत किंवा इंग्रजी उतार्याचं मराठीत भाषांतर दिलेलं नसतं. हे स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. म्हणजे इंग्रजी उतारा इंग्रजीतच सोडवायचा आणि मराठी उतारा मराठीतच. त्यामुळे दोन्ही भाषांवर चांगली पकड असणं खूप गरजेचं आहे. तर मग आत्तापर्यंत आपण ही जी सगळी माहिती पाहिली, या सगळ्याचा आपल्या तयारीसाठी नेमका उपयोग काय? चला, या आराखड्याला कृतीत कसं उतरवायचं यासाठीचे काही महत्त्वाचे मुद्दे पाहूया. बघा, यशाचा मार्ग तसा सरळ आहे आणि तो फक्त 3 सोप्या पायऱ्यांमध्ये विभागलेला आहे. पायरी 1, परीक्षेचा पॅटर्न म्हणजे त्याची रचना, गुणपद्धती, नियम हे सगळं नीट समजून घ्या, अगदी मनात पक्क बसवा. पायरी 2, दोन्ही पेपर्सचा अभ्यासक्रम तोंडपाठ करा, म्हणजे काय वाचायचंय हे नेमकं कळेल. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची पायरी, या माहितीच्या आधारावर स्वतःसाठी जबरदस्त एक फोकस्ड स्टडी प्लॅन बनवा.
तर आता MPSC पूर्व परीक्षेचा संपूर्ण नकाशा समोर आहे. परीक्षेची रचना, गुण, अभ्यासक्रम सगळं काही आता स्पष्ट झालंय. मग आता प्रश्न एकच उरतो, या यशाच्या प्रवासाची सुरुवात नक्की कुठून होणार?